स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार भेटीनंतर आता सुप्रिया सुळे, विनोद तावडेंचा एकाच कारमधून प्रवास. महाराष्ट्र सदनानंतरच्या बैठकीनंतर झालेल्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा. दिल्लीत शरद पवारांची खासदारांसोबत चर्चा. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व. मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाल्याची खासदारांची माहिती. एकनाथ शिंदे सत्तेत ही लोकशाहीची थट्टा. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद. तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने आधीच निकाल ठरवल्याचाही आरोप. शिवसेना संघटना ही ठाकरेंकडेच, फक्त आमदारांच्या संख्याबळावर राजकीय पक्षाची मालकी कशी ठरवली. शिंदेंची निवड ही बेकायदेशीर. कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर टीका करणं योग्य नाही. खासदार नरेश म्हस्केंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. कार्यकर्ते आणि संघटना आपल्यासोबत असल्याचा दोन्ही गटांचा दावा. लोकसभेत FCRA विधेयक JPC कडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर. काँग्रेसकडून विधेयकाला विरोध. काँग्रेस देशाची दिशाभूल करतं, रिजिजू यांचा आरोप. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. वर्षा निवासस्थानी जवळपास 15 मिनिटं चर्चा. विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. मराठी येत नसल्यास रिक्षा टॅक्सी चालकाचं लायसन्स रद्द. आजच शासन निर्णय जाहीर होणार. जुजबी मराठी येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी24 तासच्या स्टोरी ऑफ द डे या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनची सुरुवात आहे सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत जी सुनावणी पार पडली त्याबद्दल. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवरील सुनावणीत सध्या कोर्टात सिब्बल ठाकरेंची बाजू मांडतायत. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली. आजच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते होते? सुनावणीच्या चौथ्या दिवशी आज काय घडलं? कोर्टरूममध्ये काय घडलं? आणि त्यावरून सुप्रीम कोर्टाच्या बाहेर ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यामध्ये कसा वाद प्रतिवाद बघायला मिळाला? पाहूयात. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं, यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आज चौथ्या दिवशीही कपिल सिब्बलांनी ठाकरेंच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांनीही काही प्रश्न विचारले आणि त्यावर सिब्बलांनी देखील उत्तरं दिलेली आहेत. नेमकं आजच्या सुनावणीत काय घडलं बघा. निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटत असून आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं पाहिलं नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं. आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती असंही सिब्बल म्हणाले. तर जर पक्षाच्या संरचनेमध्ये किंवा नियमांमध्ये कोणताही नवा बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते, हा मुद्दा कोर्टाने उपस्थित केला. तर कायद्यानं ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली होती, परंतु आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही अशी सोयीस्कर भूमिका आयोगाने घेतल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगाने ते मनोनीत असल्याचं गृहीत धरलं असंही सिब्बल म्हणाले. तर फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येमध्ये बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची माहिती दिली नव्हती का, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला. तर आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती. नामनिर्देशित केलेली आणि निवडून आलेल्या अशा सर्व सदस्यांची नावं आयोगाला कळवण्यात आली होती असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. ही कागदपत्र नंतरच्या काळात तयार करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय असंही न्यायमूर्ती बागचींनी म्हटलंय. जर या दस्तऐवजावर निवडणूक आयोगाचा स्वतःचा शिक्का आहे तर हे कागदपत्र नंतर तयार केलं गेलं असा दावा कसा केला जाऊ शकतो असा सवाल सिब्बलांनी केला. जर खरोखरच हे कागदपत्र नंतर बनवलं गेलं असेल तर निवडणूक आयोगाने त्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं.
निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आयोगाने आधी शेवट ठरवला होता आणि त्यांनी त्यानुसार आपल्या तर्कांची मोडतोड केल्याचा दावाही सिब्बल यांनी कोर्टात केला. तर शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कुणासाठी वापरला जातो असा सवाल कोर्टानं सिब्बल यांना केला. याचा थेट अर्थ पक्षातील संघटनेशी आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची निवड ही रितसर निवडणुकीच्या माध्यमातून होते. एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं, असं आपल्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर होती. संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदे मुख्यमंत्री झाले होते, असे सिब्बल म्हणाले. आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली. त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली. शेवटी आयोगासमोर फक्त विधिमंडळ पक्ष उरला. याच्याच आधारे दुसऱ्या गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे असा दावा करत त्यांना पक्षाचं चिन्ह बहाल करण्यात आलं, असं सिब्बल म्हणाले. तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे पूर्णपणे विरोधात असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला. तुम्ही विधिमंडळ पक्षाला सत्ताधाऱ्यांना विकू कसं देऊ शकता? अशाने तुम्ही कुणाचंही सरकार उलथवून लावाल. कायद्याला लोकशाहीची थट्टा करू देऊ नका, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. या सगळ्या युक्तिवादानंतर पुन्हा उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. उद्या अपात्रतेबाबत कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडणार. पण आजचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाबाहेर ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्येही वाद प्रतिवाद बघायला मिळाला. या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. कपिल सिब्बल त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत. आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात की नाही झाल्यात सर्व जगाला माहीत आहे. परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं, ते आपण पाहत आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतर्गत विषय आहे, यावरती मी जास्त काही बोलू इच्छित नाही आणि ते योग्यही नाही. इतकंच नाही तर यानंतर फूट फक्त विधिमंडळ पक्षातच होती, पक्ष संघटनेत नव्हती, असं राऊतांनी म्हटलं. तर पक्षातले सर्व घटक आमच्या पाठीशी होते, असं उत्तर नरेश म्हस्के यांनी दिलं. पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21 2022ला जी घटना घडली त्याच्या पुरतंच चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. मी पुन्हा तेच सांगतो की शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदार, मग नगरसेवक असू द्या, हे सर्वजण मेजॉरिटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विजय हा लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार असतो आणि ज्याच्या मागे बहुमत असतो त्याचाच होत असतो. एकीकडे कोर्टात कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तिवाद सुरू असताना कोर्टाच्या बाहेर सुद्धा राजकीय कलगीतुरा बघायला मिळतोय. आता उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल ठाकरेंची बाजू मांडणार आहेत. यानंतर शिंदेंची बाजू मांडताना त्यांचे वकील नेमके भात्यातून काय बाण बाहेर काढतात यावर पुढचा युक्तिवाद आणि प्रतिवाद अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राजकारणात काही भेटी ठरलेल्या असतात तर काही भेटी अचानक होतात आणि अचानक झालेली भेट असेल तर चर्चांना उधाण साहजिक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटं चर्चा झाली.
भेटीचा अधिकृत अजेंडा स्पष्ट झालेला नाहीये, मात्र मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था, रिक्षा चालकांच्या मराठीचा मुद्दा आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. गणेशोत्सव तोंडावर आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि या भेटीत कोणते मुद्दे चर्चेत आले, पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे सकाळी 8च्या सुमारास पोहोचले. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच राज्यात सध्या रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झालेली असू शकते. तसंच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात राज ठाकरेंनी फडणवीसांची चर्चा केल्याचं बोललं जात आहे. रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर मराठी न शिकणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. त्यामुळे या संदर्भात राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. तसंच 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात पाहणी केली होती. यावेळी महामार्गावरील खड्डे आणि कामाच्या दिरंगाईवरून राज ठाकरेंनी चांगलेच ताशेरे ओढले होते. आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय. काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास. तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातलं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू येतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते. या सर्व कोकणवासी गणेश भक्तांना मुंबई गोवा महामार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भातही राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला. त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात, आपल्याला माहिती आहे. ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना रस्त्याच्या संदर्भातलं, आणि ते स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना, कोकणवासियांना कसा दिलासा देण्यात येईल यासाठी प्रयत्न करून म्हणून सांगितलं. त्यात काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चालला आहे दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे. यात प्रामुख्यानं मुंबई गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावरूनही महायुतीनंही संवाद चांगला असल्याचं म्हणत भेटीचं स्वागत केलं. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही. आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली.
आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल. कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हा, एवढं मात्र आश्चर्य आहे की राज ठाकरे सकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचले. तेवढ्या सकाळी सकाळी आल्याबद्दल राज ठाकरेंचं मनापासून अभिनंदन. राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हा का पहिल्यांदा घडलेला एक प्रकार आहे का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या टायमाला सुद्धा राजसाहेब आले होते. ह्या बैठकी किंवा भेटी झाल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे. तुमचे प्रश्न रस्त्यावरच उतरून सुटतात असं न समजता संवादानं सुद्धा सगळे प्रश्न सुटतात, हा त्याचा मागचा हेतू असतो. म्हणून राजसाहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांशी भेटून. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील 15 मिनिटाच्या चर्चेत नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल अस्पष्टता असली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था हे या भेटीचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान या भेटीनंतर तरी गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई गोवा महामार्ग आणि कोकणात जाणारे रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र केलेल्या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढले गेले, मात्र आता जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच या विधानावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या विमान प्रवासावर जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आणि त्यावर महायुतीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात. पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी. माझी फार चांगली ओळख आहे आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे. तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं, मी त्यांचं स्वागत केलं. पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील. राजकारणात प्रत्येक भेट ही अनेक अर्थांनी महत्वाची असते. त्या भेटीमागे दडलेले असतात अनेक अर्थ आणि काही भेटी या अनेक दिवस राजकारणाच्या आणि राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी हे असतात. अशाच एका भेटीची आणि तीही विमान प्रवासातल्या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. ती भेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विमान प्रवासादरम्यानची. या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का? जयंत पाटील अर्थमंत्री होणार का? दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? अशा एक ना अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात झडल्या. आता या विमान प्रवासावर पहिल्यांदाच जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. प्रवासात भेटून राजकीय चर्चा कशी होऊ शकते असं म्हणत जयंत पाटील यांनी राजकीय चर्चेचा दावा फेटाळून लावला. प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं काही तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगवेगळे अर्थ काढतात. त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून मी चालू आहे. त्यामुळे सर सारखा योगायोग कसा होतो? तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाताय, मुख्यमंत्री तुमच्याकडे येतात, असं काय होतं? योगायोग म्हणजे प्रवास झाला एकत्रित. तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही ना. हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी बसलो. एकत्र प्रवास होणार नाही का असं? आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जयंत पाटील यांच्या जवळीकीबद्दल विचारलं असता त्यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. जवळीक माझी कुणाबरोबरही नाही, त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतोय, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे. माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. सर्व पक्ष, आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेनं. तर रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना जयंत पाटील यांना आपण पाहिलं. रविवारी फडणवीसांना विमानात भेटलेले जयंत पाटील या स्वागतालाही पुढे होते. जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
तर तो कौटुंबिक सोहळा होता आणि मी येणाऱ्या अनेक नेत्यांचं यावेळेला स्वागत केलं, तसंच पंतप्रधानांचंही स्वागत केल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी म्हटलं. मी सुप्रियाताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र जे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांनी इन्व्हाइट केलेलं. नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले. तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं. मी त्यांचं स्वागत केलं. जयंत पाटील भाजपच्या जवळीकी संदर्भातल्या या चर्चा फेटाळून काही मिश्किल उत्तरं देत असले तरी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री योगेश कदम यांनी मात्र ही राजकीय भूकंपाची चाहूल असल्याची शक्यता व्यक्त केली. खाजगी कार्यक्रमामध्ये एकत्र येणं, खाजगीरित्या एकत्र येणं ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं काही कारण नाही. परंतु माननीय शरद पवार साहेब आणि माननीय मोदी साहेबांची मागील 1 महिन्यामध्ये ज्या काही भेटी वाढलेल्या आहेत, त्यांच्यामधला संवाद जो आहे तो वाढलेला आहे. जर का मला वैयक्तिकरित्या जर का विचारलं तर नक्कीच मी ह्यावर देखील म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील आणि जे जनतेच्या मनात आहे ते कदाचित होताना मला तरी दिसतंय, परंतु त्याची चाहूल ही कदाचित ही असावी असं माझा अंदाज आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांशी वाढलेली जवळीक दिसून येते. ते सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाहीये. पवारांच्या पक्षाचे नेते मात्र वारंवार हे नाकारतात. आता जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांसोबतचा विमान प्रवास फक्त योगायोग होता असं सांगत आपल्या खास शैलीत काही मिश्किल विधानं केली. मात्र योगेश कदम यांनी या भेटीगाठी म्हणजे आगामी काळातील राजकीय घडामोडींची चाहूल असल्याचं म्हणत चर्चेला फोडणी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. सलग 3ऱ्या आठवड्यात विरोधकांनी अमित शहांच्या अनुपस्थितीविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधक ऐकायलाच तयार नसल्यानं बुधवारी अखेर अमित शहांनी प्रतिक्रिया देत चर्चेची तयारी दर्शवली आहे, ज्यावर पुन्हा एकदा राहुल गांधींसह विरोधकांनी पलटवार केला, ज्यामुळे बुधवारी अमित शहा विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. बघूयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अनुपस्थितीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत विरोधकांनी चंदाचोरच्या घोषणा दिल्या तर तिकडे राज्यसभेतही विरोधक आक्रमक झाले. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली, तर विरोधक दिशाभूल करतायत असा पलटवार JP नड्डा यांनी केला. हम जानते हैं और मैं यही चाहता हूं कि जिनके नाम से बिल है किसी कारण वो एब्सेंट है तो चलेगा. ये रोज का यही धंधा हो गया. आप बुलाइए उनको, बुलाइए सदन में बुलाइए. सदन को गुमराह कर रहे हैं. सरकार ने स्पष्ट रूप में कहा है कि हम हर तरीके की चर्चा करने के लिए तैयार हैं और आप चर्चा से भागो मत. दरम्यान विद्यार्थी आंदोलनावर चर्चेची सरकारची तयारी आहे, मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाही आहेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलंय. तसंच अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज संसदेमध्ये येत असल्याचा दावाही शहांनी केलाय. दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून अमित शहा कुठे होते असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आणि गोळीबाराचे आदेश कोणी दिले याची उत्तर आम्हाला हवीत असा पलटवार राहुल गांधींनी शहांवर केलाय. भारतीय जनता पार्टी की मोदी जी के नेतृत्व में सरकार, NDA की मोदी जी के नेतृत्व में सरकार हर चीज पर चर्चा के लिए तैयार है. संसद वो चलने दे बस. संसद में चर्चा करने के नियम बने हैं, तरीके बने हैं. अब मुझे कोई कहता है कि आप एक स्टेटमेंट दे दो,
इतने गंभीर मसले पर इस तरह से चर्चा नहीं हो सकती है. We're not interested in him giving us a lecture or a discussion. We're interested in one simple thing. Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails? दिल्ली आणि झारखंडच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधक संसदेबाहेर आक्रमक झाले होते. दिल्ली लाठीचार्ज प्रकरणावरून विरोधकांनी आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला, तर दुसरीकडे झारखंड लाठीचार्ज प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं. जब हजारों छात्र इकट्ठे होते हैं, उनकी एक मांग है, आप उन पे लाठी बरसाते हो, आप उन पे पेलेट गन चलाते हो, बिहार में उन पे AK-47 चलाते हो, तो आप जवाबदेह नहीं हो जनता के प्रति? तो हम चुप बैठे बस. संजय राऊत यांनीही अमित शहांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधलाय. जोपर्यंत विरोधी पक्षाबाबत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होणार नाही, तोपर्यंत ते संसदेत येणार नाही. अमित शहा घाबरलेत, त्यामुळे संसदेत येण्याचं धाडस करत नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर राहुल गांधींचा पळपुटीपणा देशाने पाहिल्याचा पलटवार भाजपनं केलाय. जोपर्यंत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होत नाही विरोधी पक्षाविषयीचं, तोपर्यंत ते संसदेत येणार नाहीत. अमित शहा इतके घाबरलेले आहेत, मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेमध्ये येण्याचं धाडसच होत नाही. यावं ना, 16-17 दिवस होत आले, देशाचे सरकारचे 2 प्रमुख नेते संसदेमध्ये यायला तयार नाही आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एक मंत्री तडजोडीच्या मसुदे घेऊन येतो आहे, हे चालणार नाही. काल संसदेमध्ये कोण घाबरलं हे देशाने बघितलंय. अमित भाई शहा संसदेमध्ये आले आणि राहुल गांधींनी संसदेपासून पळ काढला. अमित भाई शहा संसदेमध्ये उभं राहिल्यानंतर पळपुटेपणा करणारे, पळून जाणारे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी लोकसभा इलेक्शनमध्ये देखील पळून गेले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील फॉरेनला पळून गेले आणि आता 15 दिवसापूर्वी देखील कुठेतरी फॉरेनला कुणासोबत तरी पळून गेल्याचे चित्र या देशाने बघितलेलं आहे. त्यामुळं पळपुटा कोण आहे आणि प्रश्नांना सोडणारा, प्रश्नांना सामोरं जाणारा कोण आहे हे देशाला माहिती आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होऊन आता 3रा आठवडा सुरू झालाय, पण एकही दिवस गोंधळाशिवाय जात नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत विरोधक सातत्यानं टीका करतायत. आता अमित शहानी संसदेत नव्हे, पण संसदेच्या बाहेर बोलताना उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता तरी अधिवेशनाची ही कोंडी संपणार का, की हा गोंधळ असाच सुरू राहणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH